समाधान
अनिकार सावे न लगे बहुता अनिकार सावे न लगे बहुता आपुले संचिता वाचुनिया आपुला संचिता वाचुनिया मनोनि मनी मानु नये केदू 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 मनावा गोविंद वेरो मेला मनावा गोविंद वेरो मेला मने भार घातलिया मने भार घातलिया मने भार घातलिया मने कैवारी नारायण कैवारी नारायण कैवारी नारायण मने भार घातलिया मने भार घातलिया मने भार घातलिया मने भार घातलिया कैवारी नारायण कैवारी नारायण होईल कैवारी नारायण मनोनि मनी मानु नये मनोनि मनी मानु नये गोविंद वेरो गोविंद वेरो कीर्तनाची आरंभीची चाल म्हणण्यासाठी भजन सम्राट अभंग महाराज सोमवंशी व त्यांना साथ करतील गायन सम्राट मनोहर महाराज आवजी. हरि ओम हरि ओम पुढे येत भोगतो न घडे
संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणूनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा अनेका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया म्हणूनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारे नारायण
मनवनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा विठ्ठल काय माझी वाणी मानेल संतांसी रंजऊ चित्तासे अपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कलावज्ञजीवोद्धरार्धावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मारूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणवनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय दुःखाने अत्यंत होरपळत असणाऱ्या परमार्थ पथिकांना आपल्या दुःखाचं कारण काय ते समजावून सांगून परमार्थ पथावर अढळ राहायला सांगतायत। असा अतिशय महत्त्वाचा हा अभंग आहे। मनुष्य जीवन हे एक प्रवाही जीवन आहे, गतिमान जीवन आहे। जशी आपली गोदावरी माता ही ब्रह्मगिरीतून उगम पावली, थांबली का तिथे नाही, गंगाद्वारला आली, थांबली का नाही, पुढे कुशावर्तात आली, पुढे चाललेली आहे, नाशिकला आली, पुढे चाललेली आहे, कोपरगावला आली, पुढे चाललेली आहे, नांदेडला, पुढे पुढे धावते धावते कुठपर्यंत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळेपर्यंत ती धावते आहे। जशी ती गंगा ही धावते आहे तशी आपली जीवन गंगा देखील ही प्रवाही आहे, धावणारी आहे। आपल्या जीवन गंगेचा उगम झालाय जन्मरूपी पर्वतातून, तिथून आपले जीवन गंगा उदयाला आली, जन्माला आली आणि ती धावते आहे, चाललेली आहे गंगा, जीवन गंगा। कुठपर्यंत धावते? मृत्यूरूपी सागराला, समुद्राला जाऊन मिळेपर्यंत धावते।
आता एक लक्षात घ्या, प्रत्येक गंगेला 2 तट असतात आणि 2 तटातून ती गंगा धावत असते. तशी आपली जीवन गंगा देखील 2 तटातूनच धावते आहे. या जीवन गंगेला 2 तट कोणते आहेत म्हणाल तर एक आहे सुखाचा तट आणि दुसरा आहे दुःखाचा तट. सुख दुःखातून आपलं जीवन प्रवाहित आहे. नेहमी मनुष्याला सुखही मिळत नाही आणि नेहमी दुःखही येत नाही. कधी सुख तर कधी दुःख, असं सुख दुःख मिश्रित आपलं जीवन प्रवाहित आहे. सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम न नित्यम लभते दुःखम न नित्यम लभते सुखम. नेहमी सुखही नाही आणि नेहमी दुःखही नाही. बघा, कधी कधी आपल्या जीवनात बँड बाजा वाजतो आहे की नाही, तर परत कधी बोंबल बाजाही वाजतो. कधी कधी आपल्या जीवनात असे दिवस उजाडतात की आता काय खावं. कधी असे दिवस उजाडतात की आता काय काय खावं, हे खावं का ते खावं का ते खावं. कधी काय काय खावं आणि कधी काय खावं, असं सुख दुःख मिश्रित आपलं जीवन प्रवाहित आहे. आता यात मला एक महत्वाचं तुम्हाला सांगायचंय. सुख आणि दुःख ही आपल्या जीवनात जी भोगायला येतात, या दोन्ही पैकी सुखाची जशी आपल्याला अपेक्षा असते तशी दुःखाची अपेक्षा असते का? नाही. सुख मिळावं असं वाटतं, पण दुःख यावं असं मात्र वाटत नाही. मग आपल्याला दुःख यावं असं वाटत नाही, मग ते आपल्याकडे येणं टाळतं का? नाही, येतच. सुखाची इच्छा पण करतो का, पण सुख आपल्याला मिळत नाही. आणि जे दुःख येऊ नये असं वाटतं ते आल्याशिवाय राहत नाही. कधी कधी आपल्या जीवनात असं वाटतं चांगली माणसं भेटावीत, त्यांचा समागम लाभावा, त्यांच्या सहवासात आपलं जीवन व्यतीत व्हावं, असं कधी कधी वाटतं. पण ती चांगली माणसं भेटत नाहीत आणि नको तीच सोंग सकाळीच तोंड दाखवल्याशिवाय राहत नाहीत. ज्याचं तोंड कधीच पाहून येतो, सकाळीच उठतो आणि पुढे हजर. माझा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल. ज्याची आपण अपेक्षा करतो ते सुख आपल्याला मिळत नाही आणि जे दुःख नको आहे ते मात्र आल्याशिवाय राहत नाही. तर दुःख आपली इच्छा नसताना आपल्याकडे काय येतं बरं? आपल्याला इच्छा नाही ना, मग दुःखाने आपल्याकडे येणं टाळलं पाहिजे की नाही? एक व्यवहारात बघा, दुसऱ्याची इच्छा नसेल तर तिकडे जाणं आपण टाळतो की नाही? दुसऱ्याची इच्छा जर नसेल तर तिकडे जाणं आपण टाळतो. मग आपली इच्छा नाही दुःख यावं अशी, मग दुःखाने आपल्याला टाळलं पाहिजे की नाही? यांना इच्छा नाहीये, यांच्याकडे कशाला जा? सावडीकरांना इच्छा नाही, तिकडे नको जायचं, चला आपण डोंगरगणकडे जाऊया. मग आपल्याला सोडून ते जातं का? नाही. आपली इच्छा नसतानाही आपल्याला ते भोगायची पाळी येते. काय येते बरं? विचारी मनुष्य याचा जरा विचार करू लागतो. मला दुःखाची इच्छा नाही, मग ते माझ्याकडे काय येते? विचार करता करता एखाद्या वेळेला प्रवचनात कीर्तनात त्याला असं उत्तर ऐकायला मिळतं की जे चांगलं करतात त्यांना चांगलं भोग भोगायला मिळतं आणि जे वाईट वागतात त्यांना वाईट भोगायची पाळी येते, असं उत्तर ऐकायला मिळतं. पण हे उत्तर पारमार्थिक मनुष्याला थोडंसं अपुरं वाटतं. अपुरं असं वाटतं, चांगलं करतात त्यांना चांगला भोग प्राप्त होतो, वाईट करतात त्यांना वाईट. ठीक आहे, हरकत नाही, मला ते मान्य आहे. पण मी तर वाईट करत नाही ना,
मग मला वाईट भोगायची पाळी काय येते? वाईट करतात त्यांना वाईट भोग प्राप्त होईना का? ते वाईटच करतायत. आणि मी तर वाईट करत नाही, मग मला वाईट भोगण्याची पाळी काय येते? असा विचार करू लागतो. त्या विचाराच्या धामधुमीत त्याला काही नास्तिक डोमकावळे मिळतात आणि ते त्या पारमार्थिक मनुष्याच्या दुःख क्षतेवर नेमकी टोच मारतात. एखाद्या पारमार्थिक मनुष्याच्या जीवनात जर काही दुःखाचे प्रसंग प्राप्त झाले तर हे बिगर निमंत्रणाचे तिथे उतरतात आणि त्या पारमार्थिकाला म्हणतात, का हो तुम्ही तर फार देवदेव करता, ही वारी ती वारी, हा सप्ताह तो सप्ताह, हे कीर्तन ते कीर्तन, सारखा तुमचा परमार्थ देवदेव चालू आहे. मग तुमच्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का? तुम्ही देवदेव करताना मग तुमच्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का? तुम्हाला रोग का व्हावा? तुमच्या घराला का लागावी? तुमचं धंद्या दिवाळ का निघावं? तुम्ही जर देवदेव करता, परमार्थ करता, चांगलं करता, तर तुमच्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का? मग आम्ही नाही बरे, कधी आळंदीला जात नाही, पंढरी चुकून पाहत नाही. आमच्या जवळ मंदिर आहे पण तिथे अजून कधी मी गेलो नाही. सप्ताह बसतोय असं मी ऐकतोय पण अजून कधी तिथे मी गेलो नाही. तर आम्ही कसे मजेत आहोत? मला सर्दी नाही का, पडसं नाही, खोकला नाही, आम्ही मजेत आहोत काही न करता. आणि तुम्ही सर्व करता तर तुमच्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का? याचा एक अर्थ लक्षात घ्या की या देवदेव करण्यावर काही अवलंबून नाही. कशाला या बुवा लोकांच्या नादी लागतात, सप्ताह करतात, मंदिर बांधतात, कीर्तन करतात. याच्यावर जर काही अवलंबून असतं तर सर्व हे तुम्ही करत आहात तरी तुमच्या जीवनात दुःखाचे प्रसंग का? आणि आम्ही काहीच करत नसताना आम्ही मजेत का? याच्यावरून लक्षात घ्या ह्या देवदेव करण्यावर काही अवलंबून नाही. असं म्हटल्यानंतर हा पारमार्थिक ढिला कच्चा जरा असला ना, जरा अर्धवट, तोही जरा ढिला पडत म्हणतो. तो म्हणतो खरंच नाही तर काय, आपण इतका देवदेव करतो, इतका परमार्थ करतो, तरी आपल्या जीवनात हे दुःखच दुःख काय येते? आणि काही खातात, काही पितात, काही करतात, कुठे जातात, कसे वागतात, तरी हे मजेत काय आहेत? आणि आपण हे सर्व चांगलं करू नये, आपण दुःखात का? हे म्हणतात तेच तर नाही खरं की देवदेव करण्यावर काय अवलंबून नाही. असा विचार त्याच्या अंतःकरणाला धक्का देतो. मग तो परमार्थ पथ सोडायच्या विचाराकडे ज्या वेळेला जातो, अशा त्या पारमार्थिकाला आजच्या अभंगातून तुकोबाराय अतिशय मोलाचं मार्गदर्शन करतायत. तुकोबाराय म्हणतात, भल्या ग्रस्ता, तू सदा चरणाने जीवन जगत असतानाही तुझ्या जीवनात जो दुःखाचा भोग प्राप्त होतो आहे, हा कोणत्या कर्माचा हे तू नीट लक्षात घे. आता तू जे चांगलं वागतो, चांगलं करतो, सदा चरणाने राहतो, याचा हा वाईट भोग नाही. मग तू चांगला वागत असताना तुझ्या जीवनात हा जो दुःखाचा भोग घडतो आहे, हा तू पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा आहे. पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा. हो, म्हणजे ते कोणतं कर्म? तुकोबाराय म्हणतात त्याला म्हणतात संचित. हा जो भोग आता तुला प्राप्त होतो आहे, हा त्या संचिताचा आहे. संचिताचा, हो, नक्की नक्की. अरे संचिताशिवाय तो भोग घडतच नाही. हेच आज सेवे करता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगताय. भोगतो न घडे, भोगतो न घडे, संचिता वाचने, संचिता वाचने, भोगतो न घडे, भोगतो न घडे, भोगतो संचिता
द्वारा आहे त्या सदाचरणाने जीवन जगत असतानाही दुःखाचा भोग भोगणाऱ्या पारमार्थिकाला आपल्या दुःखाचं काय कारण हे समजावून सांगून त्याला परमार्थ पथावर नेटाने चालायला सांगतात. भल्याग्रस्ता, तू सदाचरणाने जीवन जगत असताना हा जो दुःखाचा भोग प्राप्त होतो हा कोणत्या कर्माचा आहे तू नीट लक्षात घे. तू आता जे सत्कर्म करतो, आता जे सदाचरणाने राहतो याचा हा वाईट भोग नाही. मग हा कशाचा आहे? हा तू पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा आहे. पूर्वी करून ठेवलेलं कोणतं? त्याला म्हणतात संचित. त्या संचिताचा भोग तुला आता प्राप्त झालेला आहे. आता करतो त्या कर्माचा आता भोग नाही. हा पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा आहे, त्याला म्हणतात संचित. कर्माचे 3 प्रकार आहेत. एक क्रियमान, दुसरं संचित आणि तिसरं प्रारब्ध. कशाला म्हणतात? सोप्या भाषेत आपल्याला मी व्याख्या समजून सांगतो. क्रियमान कशाला म्हणतात? चालू करतो ते वर्तमानकालीन क्रिया ज्या आपल्या जीवनात घडतात त्याला म्हणायचं क्रियमान कर्म. तुम्ही आता ऐकत आहात, मी आता बोलतो आहे, याला म्हणायचं क्रियमान कर्म, आता वर्तमानकालीन क्रिया. संचित कशाला म्हणतात? करून ठेवलेला साठा, पूर्वी जे केलंय ते जे साठवून ठेवलंय त्याला म्हणतात संचित. संचित शब्दात सम हा उपसर्ग आहे आणि चिनोती हा धातू आहे. त्याचा अर्थ आहे गोळा करणे, एकत्र करणे. म्हणजे चांगल्या प्रकारे गोळा करून ठेवलेलं त्याला म्हणतात संचित. आणि तिसरं कर्म आहे प्रारब्ध. प्रारब्ध कशाला म्हणतात? त्या संचितातून भोगण्याकरता काढलेला हिस्सा त्याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्ध शब्दामध्ये प्र आणि आ हे 2 उपसर्ग आहेत आणि रभ हा धातू आहे. त्या रभचं रब्ध बनतं. म्हणजे चांगल्या प्रकारे भोगायला ज्याचा आरंभ झालेला आहे त्याला म्हणतात प्रारब्ध. अशी 3 कर्माचे प्रकार आहेत. तर आज आपण कर्म करतो त्याला म्हणतात क्रियमान. पण आज आपण जो भोग भोगतो तो या क्रियमानाचा नाही. हा कोणत्या कर्माचा आहे? तो संचिताचा आहे. पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा तो आता भोग आपल्याला प्राप्त होतो आहे. आणि आता जे करत आहोत आपण याचा भोग आपल्याला पुढे प्राप्त होणार आहे. म्हणून आता काय करतो आणि आता काय भोगतो याचा काहीही संबंध नाही. भोगाचा संबंध संचिताशी आहे, क्रियमानाशी नाही. जर आता करतो त्या कर्माचा आताच भोग झाला असता तर सुखदुःखाचा व्यभिचार झाला नसता. वाईट कर्म करणाऱ्याला लगेच वाईट फल मिळालं असतं आणि चांगलं कर्म करणाऱ्याला लगेच चांगलं फल मिळालं असतं. कोणाचा खिसा कापला असता तर लगेच त्याची बोट तुटून पडली असती. अगर कोणाचा खून केला असता तर लगेच याची मान तुटली गेली. पण असं कधी घडत नाही. जी क्रिया वर्तमानकालीन असते ती क्रिया आणि त्या वर्तमान काळात मिळणारा भोग ह्या दोन्हीचा काही संबंध नाही. भोगाचा संबंध संचिताशी आहे, क्रियमानाशी नाही. म्हणून आता तुम्ही चांगलं बघत असताना जो भोग वाईट प्राप्त होतो आहे आता करतो त्या कर्माचा नाही. हा पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा आहे, त्या संचिताचा आहे. आपण बहुसंख्येत शेतकरी आहात किंवा शेती संबंधात माहिती असेल आपल्याला सोप्या भाषा समजून देतो म्हणजे हे झटकन आपल्या लक्षात येईल. आपण शेतामध्ये जी पेरणी करतो, ती पेरणी जी करतो त्याला म्हणायचं क्रियमान कर्म. आणि पेरल्यानंतर उगवल्यावर ते मोठं झालं, परिपक्व दशेला आलं, त्यानंतर मळणी यंत्र आपण म्हणतो, मशीन बोलावतो, काढून घेतो, ते धान्य पोत्यात भरतो, पेवात बरडात साठवून ठेवतो. ते साठवून ठेवलेलं जे धान्य आहे त्याला म्हणायचं संचित. आणि त्यातून 2 पायल्या काढून जे गिरणीत दळायला पाठवले त्याला म्हणायचं प्रारब्ध.
आता लक्षात घ्या, बारकाईने सांगतो मी, आपल्याला झटकन कळून येईल. मला एक सांगा, आज आपण जी भाकरी खात आहोत, आज हे आज पेरलेल्या धान्याची खातो का? आज पेरलेल्या धान्याची भाकरी आज आपण खात नाही. आता ते खायला आपल्याला येत नाही, पण आज तर आपण भाकरी खातोय की नाही? खातोय. मग ही कुठली? हे मागे जे पेरलेलं, तयार झालेलं, काढून साठवून ठेवलेलं, त्याच्यातून जे काढून आणलंय त्याची आज आपण भाकरी खात आहोत. म्हणजे आज पेरलेलं धान्य त्याचा आज भोग नाही. पूर्वी पेरलेलं, तयार झालेलं, साठवून ठेवलेलं त्याच्यातली भाकरी आज आपल्याला खायला मिळते. म्हणजे हा जो भोग आहे आपल्याला, हा आता पेरलेल्याचा नाही, पूर्वी पेरलेल्याचा आहे. तसं आपल्या जीवनामध्ये आपण चांगलं वागत असतानाही आपल्या जीवनात जो वाईट भोग प्राप्त होतो आहे तो आता चांगलं करतो त्याचा नाही. मग हा पूर्वी करून ठेवलेला वाईट कर्माचा आहे, त्याचा भोग आज आपण भोगत आहोत. आणि आज जे पेरलेलं आहे ते जसं पुढे आपल्याला खायला मिळतं, तसं आज जे केलेलं आहे त्याचा भोग आपल्याला पुढे मिळतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही आता जे चांगलं करता त्याचा हा आता वाईट भोग नाही, हा पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा आहे. ते पूर्वी कर्म आपण केलं, ऐका, ते आपल्या संचितात जमा झालं आणि ते आज आपल्याला भोग द्यायला आलं. नाथ महाराजांनी आपल्या बाहेरपाठात सुंदर म्हटलेलं आहे, केले कर्म झाले त्याची भोगा आले. इथे 3 क्रियापद आहेत, केले, झाले, आले. आपण कर्म केलं, आपण केलेलं कर्म आपल्या संचितात जमा झालं आणि संचितात जे जमा झालं ते आता भोग द्यायला आलं. म्हणून क्रियमान, संचित आणि प्रारब्ध अशी जी 3 कर्म आहेत, तर त्यात भोग जो आपल्याला प्राप्त होतोय आता, हा आता करतो त्या क्रियमानाचा नाही, पूर्वी करून ठेवलेला संचिताचा तो भोग आता आपल्याला प्राप्त होतो आहे. असं हो. मग संचिताचा भोग जर असा आता आपल्याला प्राप्त होतो आहे, मग आता आपण काय करावं? असा भोग, वाईट भोग आपल्याला प्राप्त झाला तर मग चांगलं तर आपण करतोय आणि आपल्याला वाईट भोग प्राप्त होतो आहे. मग अशा वेळेला आपण काय करावं? काय करावं हे उत्तरार्धात सांगतात. वाईट भोग प्राप्त होतो आहे, आपली तर इच्छा नाही पण तो वाईट भोग प्राप्त होतो आहे. मग अशा वेळेला आपण काय करावं? मग तुकोबाराय म्हणतात, एक करायचं. काय करावे? ते मनी समाधान. मनी ते समाधान करावे, मनात ते समाधान करून घ्यावं. चांगलं करत असताना वाईट भोग आला ना, समाधान माना. समाधान का मानायचं? वाईट भोग प्राप्त होतो, समाधान का मानायचं? तर वाईट भोग प्राप्त होत असताना समाधान का मानायचं?
या तुकोबरांच्या गर्भित विषयाचा मी बारकाईने आपल्याला 2 पद्धतीत समाधान करून देणार भाग लक्षात आणून देतो. वाईट भोग प्राप्त होतोय आणि तुम्ही म्हणणार समाधान करा. का समाधान करायचं? तर समाधान का करायचं याच्या 2 कक्षा मी आपल्या लक्षात आणून देतो. पहिली कक्षा ही, आपण तर चांगलं करत आहोत पण वाईट भोग प्राप्त होतो आहे, तर वाईट भोग प्राप्त होणे समाधान का मानायचं? त्याची पहिली कक्षा अशी, का मानायचं? नका मानू. काय कराल तुम्ही? समाधान मानू नका, रडत बसा. काय करा? त्याने भोग बदलणार आहे? समाधान का मानायचं? पहिली कक्षा ही, आपण त्या भोगात बदल करू शकत नाही. तो भोग भोगावाच लागणार आहे. तुम्हाला कितीही वाटत असलं की नको, पण तुमच्या नको म्हणण्याने तो चुकणार नाही. भोगावाच लागणार आहे. मग भोगावाच लागणार आहे तर रडत भोगण्यापेक्षा करावे ते म्हणे समाधान. तुम्ही बदलू शकत नाही, तो भोगावाच लागणार आहे. तुम्ही म्हणाल आम्ही बदलू. कसं काय बदलणार? आमचे वरपर्यंत संबंध आहेत. वरून आम्ही दबाव आणू, वरूनही दबाव तुमचा इथे चालू शकत नाही, कर्म भोगात चालू शकत नाही. तुमचे वरपर्यंत संबंध म्हणजे कुठपर्यंत? मुख्यमंत्री, पंतप्रधान घ्या, तिथपर्यंत आमचे संबंध आहेत. पण मुख्यमंत्री तुमचा भोग चुकवू शकत नाहीत की पंतप्रधानही तुमचा भोग चुकवू शकत नाही. कसं काय नाही चुकवणार? अहो, त्यांना त्यांचाच चुकवता आला नाही तर आपला काय चुकवणार? पंतप्रधानांना त्यांचाच भोग चुकवता आला नाही तर आपला काय चुकवणार आहे? आपल्या देशात घडलेल्या 2 दुर्दैवी घटना मी आपल्या निदर्शनास आणून देतो. आपल्या देशात घडलेल्या 2 दुर्दैवी घटना, आपल्या देशातले 2 पंतप्रधान मारले गेलेले आहेत. ऐका लक्षात आपल्या. पहिल्या विश्वनेत्या इंदिराजी या मारले गेल्यात. मला सांगा त्यांना कोणी मारलं? अंगरक्षक मारण्याकरता असतात का? अंगरक्षक या शब्दाचाच अर्थ काय आहे? अंगाचं रक्षण करणारा, तो अंगरक्षक, बॉडीगार्ड. मग अंगाचं रक्षण करणाराने मारलं. बरं, त्यांचाच अंगरक्षक का दुसऱ्याचा होता? त्यांचाच. त्यांच्याच अंगरक्षकाने त्यांना मारावं याचा अर्थ काय? त्यांचा भोग त्यांना चुकवता आला नाही तर आपला काय चुकवणार? दुसरी घडलेली दुर्दैवी घटना, राजीव गांधी हेही मारले गेले. राजीव गांधीला कोणी मारलं? हार घालायला आलेल्यांकडूनच बॉम्बस्फोट घडला आणि त्याच्यात राजीव गांधीचा अंत झाला. मला सांगा, हार घालणारा आपला मारेकरी असतो का शत्रू असतो का? आपल्याविषयी प्रेम असणारा, जिव्हाळा असणारा, आपल्याविषयी अतिशय भावना असणारा तो आपल्याला हार घालायला येतो. पण हार घालणाऱ्याकडूनच बॉम्बस्फोट घडला आणि त्यात राजीव गांधीचा अंत झाला. त्यावेळेला काही काही कीर्तनकारही हार घालून घ्यायला घाबरत असत. आपलंही काही होणार नाही ना. माझा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल. पंतप्रधानांना त्यांचा भोग चुकवता आला नाही, आपला काय चुकवणार आहे? म्हणून पंतप्रधानापर्यंत संबंध असूनही तुमचा भोग चुकणार नाही. तुम्ही म्हणाल आणखी त्याच्या पुढे देवाधिकांपर्यंत जरी तुम्ही गेलात तर देवाधिकही तुमचा भोग चुकवू शकत नाहीत. का? त्यांना देखील त्यांचा भोग चुकलेला नाही. ज्ञानोबांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, परियसी गव्हारा सादर. या अभंगातून
मोठमोठ्यांची दिवाळी ज्ञानोबांनी जाहीर केलेली आहे. प्रभू रामचंद्रासारख्यांना वनवास भोगावा लागला. मला सांगा, राज्याभिषेक ठरला होता का वनवास ठरला होता? बरं, मुहूर्त पाहिला होता की नाही? कोणी काढला होता मुहूर्त? खसादाबड भुंजा ब्राह्मण कोणी नाही. साक्षात कुलगुरू वशिष्ठ मुनींनी राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला होता. तरी राज्याभिषेक घडू शकला नाही. जो पाय राजसिंहासनावर चढायचा तोच पाय वनाच्या रस्त्याला लागला. शुभग्रह काय बोंबलते तुमच्या कर्मापुढे. किम कुर्वन्ति शुभा ग्रहाः वशिष्ठ दत्त लग्नश्च राम किम भ्रमते वनम. वशिष्ठाने मुहूर्त काढू नये, रामाला वनाला जावं लागलं. का? कर्म कारणीभूत. रामालाही कर्मभोग चुकला नाही. बरं, वनाला गेले. ऐका पुढे आणखी. आपल्या नाशिकजवळ पंचवटीत पर्णकुटी बांधून राहिले. चालले वनवास, आनंदात भोगत होते. पण तिथे तो लंकेचा कुत्रा आला आणि त्याने सीतेमातेला नेलं. 6 महिने सीता लंकेला. रामप्रभू या वनात त्या वनात हिंडताय. वियोग घडला सीता देवी. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. बरं, एकदाच वियोग नाही, 2दा वियोग आहे यांच्या जीवनात. हा पहिला वियोग, रावण येथून घेऊन जातो. दुसरा वियोग, लंकेला प्रभू गेले, रावणाला मारलं, लंकेवर विजय प्राप्त करून घेतला. नंतर सीतेला बिभीषण घेऊन आला. रामप्रभूंनी लगेच सीतेला स्वीकारलं नाही. अग्निपरीक्षा केली. अग्निपरीक्षेतून सीता निष्कलंक आहे सिद्ध झाल्यानंतर रामप्रभू सीतेला घेऊन अयोध्येला आले. राज्याभिषेक झाला. रामप्रभूंचं राज्य सुरू झालं. आनंदात चाललेलं राज्य तिथं एक उठला ना. आणि तो काय म्हणू लागला, मी काय तो राम आहे का? 6 महिने दुसऱ्याच्या घरी राहिलेली बायको घरात घ्यायला. गुप्तचर खात्यातर्फे प्रभूंच्या कानावर जाते की आपल्या बाबतीत असं बोललं जाते. रामप्रभूलाही माहित होतं पुढे सुपीक मेंदूचे लोक जन्माला येणार आहेत आणि ते आपल्याही जीवनावर शंका घेणार आहेत. म्हणून रामप्रभूंनी सीतेला लगेच स्वीकारलं नव्हतं. अग्निपरीक्षा केली, निष्कलंक आहे सिद्ध झाल्यावर स्वीकारलं होतं, तरी हा धोबी बोलतोय. प्रभूंना ते सहन झालं नाही. प्रभूंनी लगेच लक्ष्मणाला बोलावून घेतलं. लक्ष्मणा, अरे रथ जोड आणि या सीतेला अरण्यात नेऊन सोड. गरोदर अवस्थेत असताना सीतेला अरण्यात नेऊन सोडलं वाल्मिक ऋषीच्या आश्रमाजवळ. आणि तिथे नंतर लवकुश जन्माला आलेले आहेत. वियोग घडला सीता देवी. 2दा वियोग झाला या जीवनात. का? कर्म कारणीभूत. आता दोघांचं कोणतं कर्म होतं कारणीभूत, याच्यावर मोठ्या कथा आहेत. त्या सांगायला आपल्याला वेळ नाही, 1 तास लागेल त्याला. कर्म रामप्रभूंना चुकलं नाही, सीतेला चुकलं नाही, दशरथाला चुकलं नाही, भगवान श्रीकृष्णाला चुकलं नाही. जराव्यात बाण मारतो आहे आणि भगवान श्रीकृष्णाला निजधामाला जावं लागतंय. भिल्ले विंदिले शारंगधर. कोणी म्हणेल मग देव कसे काय हो? देवाला जर चुकलं नाही तर देव चुकवू शकले असते, पण देवाने ते चुकवलं नाही. देवाने ते भोगून दाखवलं. का? मी केलेला कायदा मी मोडणार नाही. मी कायदा केलेला आहे, जो जसं करील तसं त्याला भोग भोगावा लागेल. हा मी कायदा केलेला आहे. म्हणून मी इथे जरी आलो तरी मी जो कायदा केलेला आहे तो मी मोडणार नाही. मी तो भोगून दाखवणार. एवढ्या करता की तुम्हाला वाटावं मी केलेला कायदा जर मी मोडला नाही तर आपल्याला कसं काय होईल, आपल्याला कसं काय चुकेल. म्हणून पुढच्यांनाही ते योग्य वाटावं आणि आपण वाईट काही करू नये हे समजण्याकरता त्यांनी आपला भोग भोगून दाखवला. ते टाळू शकले असते.
पण त्यांनी टाळला नाही, भोगून दाखवला. मलाही भोगावा लागतोय तर तुम्हाला चुकणार आहे का? म्हणून नीट वागा, नीट चाला. म्हणून कोणापर्यंत गेला तरी हा भोग चुकू शकत नाही. भागवतात सुंदर ओवी आहे. अदृष्ट अधीन शरीर तेथ आली या ये हरिहर, अन्यथा न करावे अनुमात्र वेदशास्त्र संमत. अदृष्ट अधीन हे शरीर आहे. भोग संचित, ते संचितानुसार आपल्याला भोग प्राप्त होणार. आपल्याला ते चुकवता येणार नाही, ते चुकणार नाही, कोणालाही चुकवता आले नाहीत. मग भोगावंच जर लागणार आहे तर रडत भोगण्यापेक्षा करावे ते मनी समाधान. मनात समाधान करून घ्यावं. समाधान केल्यानंतर व्यथा जरी असली तरी व्यथा जाणवत नाही. समाधान जर वृत्तीत आपण ठेवलं तर व्यथा जरी असली तरी ती व्यथा जाणवत नाही. त्या समाधानाने त्या व्यथेत समाधानच वाटतं. म्हणून तुकोबारे आपल्याला सांगतात, टाळू तर शकत नाही, भोगावंच लागणार आहे, तर रडत भोगण्यापेक्षा करावे ते म्हणे समाधान. आपण ते चुकवू शकत नाही, भोगावंच लागणार आहे, तर समाधानात बघा. चित्ती असो द्यावे समाधान, कसराय भोग प्राप्त होऊ द्या, त्यात समाधान मानायला शिका. किती व्यथा देखील तुम्हाला जाणवणार नाही, त्याच्यातही तुम्हाला समाधान लाभेल. ही पहिली कक्षा झाली. आपण त्याच्यात बदल करू शकत नाही. भोग भोगावाच लागणार आहे, तर रडत भोगण्यापेक्षा करावे ते म्हणे समाधान. ही पहिली कक्षा झाली. आणखी दुसरी मार्मिक कक्षा, समाधान का म्हणायचं याची मी आपल्याला सांगतो. दुसरी मार्मिक कक्षा अशी आहे, आपण जे कर्म करतो ती कर्म दोन प्रकारची होतात आपल्या हातून. एक कर्म चांगलं होतं आणि एक कर्म वाईट होतं. कधी आपल्या जीवनात चांगले घडून येतं आणि कधी एखाद्या वेळेला वाईटही घडलं जातं. चांगलं चांगलं वाईट, चांगलं 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 वाईट, वाईट 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 चांगलं चांगलं, असं दिवसभरात काही ना काहीतरी आपलं घडत राहतं. आणि चांगलं वाईट घडलेलं संध्याकाळी आपण जेवण झाल्यानंतर बसलो असताना मित्राबरोबर गप्पा मारताना सांगतो, दुपारी एक माझ्यातून वाईट झालं बा. मीटिंग बसली आणि तो तसं बोलला, मला मग आवरलाय, मग मी बूटच काढला घातला म्हणतो. त्याच्या मला वास्तविक एवढ्या मोठ्या माणसाला एवढ्या मोठ्या मीटिंगमध्ये समाजात मारणं हे योग्य नव्हतं, पण मला रागच आवरला गेला नाही. मी बूट मारला, एक माझ्यातून दुपारी वाईट झालं म्हणतो आणि संध्याकाळी माझ्यातून एक चांगलं झालं म्हणतो. काय सर डोक्यात आलं, तलावात किती पाणी आहे, पाहायला जावं. मी गेलो पाहायला तलावाकडे, तर तिथे लहान पोरं त्या पाण्यात पोहत होती. त्यापैकी एक पोरग जरा पुढे गेलं, ते बुडायला लागलं. ते किंजळत होतं, मी बुडतो, मला वाचवा. मी बुडतो म्हटलं, बाकीची कशाला तिथे जातील बुडायला.
ते बाकीचे कोण आहे? तो वळतो आम्ही बुडतो आता बुडतो तितक्या ती किंजळणं ऐकून मी गेलो म्हणतो पळत, धावत गेलो आणि त्या तलावात बुडी मारली, त्या पोराला काढलं. वाचलं बरं का ते पोरग वाचलं. संध्याकाळी माझ्या हातून एक चांगलं घडलं आणि दुपारी माझ्या हातून एक वाईट घडलं. म्हणजे आपल्या दिवसभरच्या कालखंडात अशी चांगली वाईट कर्म घडत असतात. आता ऐका पुढे, जी चांगलं कर्म आपल्या हातून घडतं त्याच्यावर पुण्य म्हणून शेरा पडतो आणि ते पुण्य संचितात जमेलं जातं. तसंच जे वाईट आपल्या हातून घडलेलं आहे त्याच्यावर पाप म्हणून शेरा पडतो आणि ते पाप म्हणून शेरा पडलेलं तेही कर्म आपल्या संचितात जमेलं जातं. जशी दोन्ही कर्म आपल्या हातून घडली तशी दोन्ही आपली कर्म आपल्या संचितात जमेला गेली. आता संचित जे झालं ते दोन प्रकारचं झालं की नाही, एक चांगलं आणि एक वाईट. आता चांगलं जे आपल्या जीवनात घडलेलं आहे ते संचितात पुण्य म्हणून शेरावून जमेला झालेलं आहे, जमेला गेलेलं आहे. ते कर्म ज्या वेळेला आपल्याला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला समाधान मिळतं, सुख मिळतं. चांगलं कर्म भोग द्यायला आलं की ते आपल्याला सुख देतं. आणि पाप म्हणून शेरा ज्याच्यावर पडलेलं ते कर्म ज्या वेळेला आपल्याला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला दुःख प्राप्त होतं. म्हणजे दुःख कशामुळे येतंय? पूर्वी करून ठेवलेल्या पापात्मक संचितामुळे. ते पापात्मक संचित भोग द्यायला आलं त्यावेळेला दुःख आणि पुण्यात्मक संचित भोग द्यायला आलं त्यावेळेला सुख. लक्षात घ्या, पापाचं फल कधी सुख होऊ शकत नाही आणि पुण्याचं फल कधी दुःख होऊ शकत नाही. पुण्याचं फल सुखच मिळणार आणि पापाचं फल दुःखच मिळणार. सुख दुःख ही फळं आहेत आणि फळ म्हटलं की ते आपल्या इच्छेवर नसतं. मला एक सांगा, कोणत्या झाडाला कोणतं फळ यावं हे आपल्या इच्छेवर आहे का? आपण करडई पेरल्या आणि हा काय म्हणला, माझी अशी इच्छा आहे याला बासमती तांदूळ यावेत, येतील का? माझी इच्छा आहे ना बासमती तांदूळ यावेत म्हणून माझी इच्छा असल्यामुळे हे करडई मी पेरतो आहे. बासमती तांदूळ यावेत म्हणून मी याला पाणी घालतो आहे. बासमती तांदूळ यावेत म्हणून मी याला खत घालतो आहे. बासमती तांदूळ यावेत म्हणून मी याला फवारणी करतोय. अरे तू सगळं काही कर पण त्याला बासमती तांदूळ येणार नाहीच का? बीज करडईचं आहे. तिथे तांदूळ येतील कसे? बीज जसं असतं तसंच फळ येत असतं. बीज पेरून या तेची घ्यावे फळ, डोरली सकेळ कैचे लागे. जसं बीज पेराल तसं फळ येणार. फळ हे त्याच्या बीजावर अवलंबून आहे, तुमच्या इच्छेवर नाही. तसं सुख दुःख ही फळं आहेत, ते तुमच्या इच्छेवर नाही. तुम्ही पूर्वी काय पेरले, काय केलंय त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर पूर्वी वाईट केलं, याच्यात त्याच्या मुंड्या मुरगळलेल्या आहेत, याचं त्याचं वाईट केलेलं आहे, ते पाप म्हणून जे तुमचं जमा झालेलं आहे ते तुम्हाला दुःखच द्यायला येणार. दुःख हे पापाचं फळ आहे. मी नाही सांगत, ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय उघडा. जीवाला दुःख भोगण्याची पाळी कधी येते? ज्ञानोबरायांनी सांगितले, मग विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राब जरी, तरी तयाची सारिखे असंबड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. पाप पिके मग दुःखे भोगी. पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणजे दुःख येते हे कशामुळे येते? पापामुळे येते. आणि सुख जे मिळते ते कशामुळे? ते पुण्यामुळे. मग विधीची वाफे सत्क्रिया बीज आरोपे, तरी जन्मशत मापे सुखाची मविजे. पुण्य हे सुख देतं आणि पाप हे दुःख देतं. आता लक्षात घ्या, पुढचं मी सांगतो महत्वाचं. आपल्या जीवनात ज्या वेळेला दुःख येतं हे कशामुळे येतं? पापामुळे येतं. आणि सुख येतं कशामुळे येतं? पुण्यामुळे येतं. आता ऐका बरं का, सुख उपभोगायला येण्यात आपल्या स्टॉक मधलं पुण्य खर्ची पडलंय की नाही? स्टॉक मधलं पुण्य खर्ची पडलं म्हणून ते आपल्याला सुख द्यायला आलं. म्हणजे सुख भोगायला येण्यात आपल्या स्टॉक मधलं पुण्य संपलंय, नाही का?
आणि दुःख भोग द्यायला येण्यात आपल्या स्टॉक मधलं काय संपलंय? पाप संपलंय. मला आता सांगा, आपल्या जीवनातलं पुण्य संपावं का पाप संपावं? पाप संपावं. पुण्य संपू नये. आणि पाप संपावं असं जर वाटतंय तर पाप संपेल केव्हा? ज्या वेळेला दुःख देईल तेव्हा. दुःख दिल्याशिवाय पाप संपू शकत नाही. म्हणून जितके दुःखाचे प्रसंग आपल्या जीवनात येतील तितकं चांगलं समजावं की आपलं पाप कटत चाललंय. करावे ते मने समाधान, दुःख उपभोगायला येण्यात आपलं पाप संपत चाललंय आणि सुख उपभोगायला येण्यात आपलं पुण्य संपत चाललंय. आपल्या जीवनातलं पुण्य संपू नये, पुण्य शिल्लक राहू. पुण्य आपलं इतकं व्हावं की आपल्याला भगवंताने भेट द्यावी, भगवंताने आपल्याला दर्शन द्यावे. पुण्य संपू नये. आपल्या जीवनातलं पाप कटलं गेलं पाहिजे, पाप संपलं पाहिजे. आणि पाप तेव्हाच संपेल की ज्या वेळेला दुःख देईल तेव्हा. दुःख दिल्याशिवाय पाप संपू शकत नाही. म्हणून दुःख हे पापाचं फळ आहे आणि सुख हे पुण्याचं फळ आहे. कोणी म्हणेल आम्हाला आज माहीत झालं, पूर्वी माहीत असतं तर आम्ही पाप केलंच नसतं, पुण्यच करत राहिलं असतं. पण लक्षात घ्या, सर्वांना माहित आहे पुण्य हे सुख देते आणि पाप हे दुःख देते. जे कीर्तन ऐकत नाही त्यांनाही हे माहीत आहे दुःख हे पापाचं फळ आहे, सुख हे पुण्याचं फळ आहे. तुम्ही म्हणाल कसं काय माहीत? मी समजून देतो तुम्हाला. हो म्हणायला होतो. तुम्ही बघा, आपल्या जीवनात काय दुःखाचे प्रसंग आले तर लोकांना कळतं असं असं त्यांचं झालंय वा. ते माणसं भेटायला येतात. भेटायला आलेली माणसं काय विचारतात, का हो असं असं घडलं, कानावर माझ्या आले. हा भोग आहे आपला, इच्छा नाही, भोग आहे आपल्याला. दुःख जे येते हे पापामुळे येते. आपण विचारतो, आला का विचारतो, का हो हे असं कानावर आले, खरं का? हो खरं आहे. का बरं हे कसं काय असं तुमच्या जीवन? तुम्ही तर असं सगळे चांगलं जरूर हो म्हणजे सर्व. पण आता काय झालं बा आलं. तुम्हाला माहित आहे आपला स्वभाव कोणाच्या आद्यात नाही, खमात देत नाही. आपण कधी कोणाच्या भानगडीत नाही. आपलं काम भलं ना आपण भलं. हे बघा हे कसं आलं बघा. असं कसं काय? त्याचं काहीतरी कारण असल्याशिवाय कसं काय? तर म्हणतो काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पाप, असंच म्हणतो की नाही. काही वाईट भोगायला आलं की म्हणतो काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पाप, म्हणतो की नाही. आणि चांगला भोग प्राप्त झाला का त्यावेळेला काय म्हणतो, काहीतरी पुण्याई कामाला आली. नाही तर दोनदा एसटी पलटी होऊन 2000 फूट खोल दरीत जाऊन कोणी जगल का? पण काहीतरी पुण्याई होती म्हणून जगलो म्हणतो. म्हणजे चांगलं काय घडलं का पुण्य म्हणतो की नाही, आणि वाईट काय घडलं की पाप म्हणतो की नाही. याचा अर्थच काय? दुःख येते हे पापामुळे येते आणि सुख येते हे पुण्यामुळे येते. म्हणून सुख भोगायला येण्यात आपलं पुण्य संपते, पुण्य कटलं जाते. आणि दुःख उपभोगायला येण्यात आपलं पाप संपलं जाते. तेव्हा आपल्या जीवनातलं पाप संपायलाच पाहिजे. आणि पाप संपावं असं वाटतं तर दुःख यायलाच पाहिजे. त्याच वेळेला पाप संपेल. म्हणून जितके दुःखाचे प्रसंग येतील तितकं समाधान मानायला शिका. म्हणून करावे ते मनी समाधान. कसलाही भोग घेऊ त्या जीवनात, सामोरं जावं, आनंदाने सामोरं जावं त्याला, की आपलं पाप कटत चाललंय. आपलं एक सोपा दृष्टांत सांगतो म्हणजे झटकन आपल्या लक्षात येईल. आपल्या घरामध्ये अनेक सुख साधनं असतात. TV आहे, फ्रीज आहे, कम्प्युटर आहे, वेगवेगळी उपकरणं आपल्या घरामध्ये अशी आहेत. आता मला एक सांगा, आपल्या घरातला TV जर चोरी गेला आपल्याला काय वाटेल? दुःख होणार की नाही? आपल्या घरातला TV चोरी गेला आपल्याला दुःख होणार. फ्रीज गेला दुःख होणार. ठीक आहे. आता मी दुसरं एक सांगतो तुम्हाला. आपल्या घरात जसा TV आहे, फ्रीज आहे, उपकरणं वेगवेगळी आहेत, तसंच आपल्या घरात आणखी दुसरे असतात. कोण?
उंदीर आहेत, ढेकणं आहेत, घुसा आहेत, पिस्या आहेत. आपल्या घरात डास आहेत, हेही आपल्या घरात आहेत की नाही? टीव्ही आहे, फ्रीज आहे, हे उपकरण ही आपल्या घरात आहे. तसंच उंदीर, घुसं, ढेकणं, पिसं हे आपल्या घरात आहे. मला एक सांगा, आपल्या घरातली ढेकणं जर निघून गेली, आपल्याला काय वाटेल? का बरं? टीव्ही गेल्यावर दुःख झालं, ढेकणं गेल्यावर का दुःख होऊ नये? टीव्ही जशी आपली मालमत्ता आहे तशी ढेकणं ही आपल्याच घरातली आपलीच मालमत्ता आहे ना. मग टीव्ही गेल्यावर दुःख आणि ढेकणं गेल्यावर सुख का? ढेकणं जायलाच पाहिजेत. का? ते उपद्रवक आहेत, ते आपल्याला झोप येऊ देत नाही. म्हणून ढेकणं आपल्या घरातले जायलाच पाहिजे. म्हणून ढेकणं जातील त्याचं आपल्याला समाधान होतं. तसंच पाप हे आपल्या जीवनात उपद्रवक आहे, ते जायलाच पाहिजे. आणि ते त्याच वेळेला जाईल की दुःखाचे प्रसंग देईल तेव्हा. म्हणून जितके दुःखाचे प्रसंग येतील तितकं करावे ते मनी समाधान. कसलाय भोग प्राप्त होऊ द्या, किती वाईट भोग प्राप्त झाला तरी त्याने व्यथित होऊ नका. करावे ते मनी समाधान, मनात समाधान करून घ्यावं. म्हणून कसलाय भोग येऊ द्या, त्याच्यात खेद मानू नका. आणि काय करा हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या
हा संचितानुसार घडणारा आहे. म्हणून कसलाही भोग प्राप्त झाला तरी त्यात समाधान मानायला शिका. खेद करू नका. मनावनी मनी मानू नये खेदू का. पूर्वीचं आपलं संचित जे पापात्मक आहे ते आपल्याला भोग देऊन संपलेलं आहे, ते गेलेलं आहे. म्हणून समाधान माना, खेद करू नका. जे होतंय ते चांगल्या करता होते, चांगल्या करता होते. सुंदर एक सावता महाराजाचा अभंग आहे. समयाशी सादर व्हावे, समय देव ठेवील तैसे राहावे. समयाचे सादर व्हावे, समयाचे सादर सावता महाराजांचा. कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर. एखादा दिवस आपल्या जीवनात असा उजाडेल की हत्तीवरून आपली मिरवणूक निघेल. कोणे एखादा दिवस असायचे उघडायचे की मागे भालदार चोपदार महाराज राजा धीराज आ रहे आहे, चलो हटो यहाँ से. कधी असा दिवस आपल्या जीवनात उजाडेल की आपली वळकटी डोक्यावर, पिशवी आपल्या हातात आणि चाललेत महाराज कीर्तनाला. असाही दिवस एखाद्या जीवनात उजाडेल. कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान. खेद मानायचा नाही. पण खेद मानायचा नाही म्हणता, पण मनात येतच ना ते झालेलं. तुकोबाऱ्या म्हणतात झालेलं मनात येतं ना, तर याला एक करा, त्या मनालाच काम लावा. ते रिकामं राहिलं की त्याला सुचतं येईल, इतर काय. त्याला रिकामं राहू देऊ नका. त्या मनाला गोविंदाचं ध्यान करायला लावा. म्हणावा गोविंदू वेळोवेळा त्या मनाला गोविंदाचा ध्यास लावा. गोविंदाचं भजन करायला लावा, चिंतन करायला लावा की ते गोविंद रूप होऊन जाईल. गोविंद गोविंद मना लागले छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवात आहे. त्या मनाला काम लावलं की मन गोविंदमय होऊन जाईल की हे बाकीचं काही आठवणार नाही. म्हणून कसलाही भोग प्राप्त झाला समाधान माना. मन समाधान मानत असतं, ते मन असमाधानी करतं प्रसंगानुसार. तुकोबारांचा त्याला काम लावा, त्याला चिंतन करायला लावा, भजनाला लावा, नामस्मरणाकडे लावा की तुम्हाला हा कुठलाही परिणाम जाणवणार नाही, काही होणार नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात हा भोग आत्ताच्या क्रियमानाचा नाही, संचिताचा आहे. पण काही माणसं हे डोक्यात घेत नाहीत आणि आपल्या दुःखाला जबाबदार दुसऱ्या कोणाला तरी म्हणतात. याच्यामुळे असं झालं बरं का. तो मध्ये आला आणि त्याने कांडी पिळली, त्याने आमचा सौदा जमत आलेला त्यांनी मोडला. दोघेही आम्ही मंगल कार्यालयात तारीख नक्की करायला गेलो होतो, पण तिथे व्यवस्थापक नव्हता. उद्या या म्हटलं म्हणून आम्ही परत आलो. आता उद्या जाऊ. आम्ही इकडे आलो, तो तिकडे गेला, तो माधू त्यांच्याबरोबर गेला आणि त्याने काहीतरी कांडी पिळली. आणि दुसऱ्या दिवशी फोन आला ना की आम्हाला यंदा करायचं नाही, तुमचं तुम्ही बघा. या महादूने याने असं केलं, त्याने तसं केलं. आपल्या दुःखाच्या भोगाला कोणाला तरी आपण जबाबदार मानतो आणि त्याच्यावर रुसतो. तुकोबारा म्हणतात तुमच्या जीवनात जो दुःखाचा भोग प्राप्त होईल त्या बाबतीत तुम्ही दुसऱ्यावर कोणावर रुसू नका. का? दुसरे कोणी तुमच्या भोगाला जबाबदार नाहीतच. तुमच्या भोगाला जबाबदार तुमचं संचित आहे. म्हणून रुसायचं असेल तर संचितावर रुसा, दुसऱ्या कोणावर रुसू नका. हेच अभंगाच्या तिसऱ्या चरणात. अनेक रुसावे नागे होता, अनेक रुसावे
आपुल्या संचिता वाचूनिया. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबरा सांगतात, तुमच्या भोगाला जबाबदार तुमचं संचित आहे, पूर्वी करून ठेवलेलं कर्म आहे. तुम्हाला रुसायचं जर असेल तर त्याच्यावर रुसा. का? त्या संचिताने तुम्हाला वाईट भोग दिलेला आहे. म्हणून त्याला सोडून जो जबाबदार आहे त्याच्यावर रुसायचं ना. दुसरा रुसण्यात काय अर्थ आहे? अनिका रुसावे नलगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. आपल्या संचिता वाचोनिया अनिका बहुता रुसावे नलगे. आपल्या संचिताशिवाय अन्य दुसऱ्यांवर बहुतांवर रुसण्याचं काही कारण नाही. ते जबाबदार नाहीतच. जबाबदार तुमचं संचित आहे. म्हणून रुसावे फुगावे आपुलियावरी. तुका म्हणे देवावरी का रुसावे मनाशी पुसावे आपुल्या. आपल्या मनाला विचारावं, तू काय काय धंदे केलेत सांग. तू हे वाईट केलंय की नाही? त्यामुळे हा वाईट भोग आलेला आहे. म्हणून आपल्या संचितावर रुसा, दुसऱ्या कोणावर रुसू नका. पण काही माणसं दुसऱ्यावर रुसतात, दुसऱ्यावर नाही. काय काय माणसं देवावरही रुसतात. काय देवाने आमचं भलं केलं? आम्ही रोज हरिपाठाला येत होतो तरी आमचा मुलगा का मेला, आम्हाला रोग का झाला? काय जायचं? काय काय माणसं कीर्तनाला यायचे बंद होतात, हरिपाठाला यायचे बंद होतात. काय देवाने आमचं भलं केलं? देवावरही रुसतात. दुसऱ्यावर रुसण्याचं काही कारण नाही. रुसायचं तर जे आपल्या भोगाला कारणभूत आहे त्याच्यावर रुसलं पाहिजे. एक मार्मिक सुंदर दृष्टांत आपल्याला सांगतो 10 मिनिटात आणि आपली सेवा संपवतो पुढे. काही माणसं देवावर रुसतात, पण देव सांगतो माझ्यावर रुसू नका. तुमच्या भोगाला तुमचं संचित जबाबदार आहे त्याच्यावर रुसा. भक्त मालिकेमध्ये सजन कसाई नावाचे थोर भक्त होऊन गेले. आपल्या काकड्याच्या अभंगात आपण सकाळी म्हणतो सजन कसाया विकुला हे मांस. ते सजन कसाई जगन्नाथपुरीच्या यात्रेला चालले, पायी यात्रा करत होते. एका गावी मुक्काम पडला. विचारलं इथे राहायला जागा मिळेल का? मी जगन्नाथपुरीचा यात्रिक आहे, पायी चाललेलो आहे. आणि ते समोरचं जो आहे ना बंगला, तिथे दोघेच असतात. त्यांचे मुलं वगैरे सर्व परिवार बाहेर आहे, लांब आहे. दोघेच असतात. भरपूर मोठा बंगला आहे, तिथे तुम्हाला राहायला जागा मिळेल. धार्मिक आहेत माणसं, चांगली आहेत. हा गेला, विचारलं, म्हणे काय हरकत नाही राहा. सजन कसायला राहायला जागा दिली. त्यांना जेवण आधी करून सरवलं. सजन कसाय अतिशय देखणे होते, सौंदर्यवान होते. सजन कसायला पाहून त्या घर मालकाची पत्नी ही मोहित झाली आणि रात्रीच्या वेळेला ती सजन कसायला जिथे जागा दिली होती विश्रांती, तिथे ती गेली. सजन कसायला जागा केलं आणि म्हणू लागली माझी कामवासना पूर्ण करा, माझी इच्छा पूर्ण करा. सजन कसाय म्हणतात माते हे तू काय म्हणतेस? तू माझी माता आहे, हे बोलू नको. तुकोबरांनी जसं म्हटलंय जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तसं परस्त्री आम्ही माते समान मानतो. हे होणार नाही, हे माते तुझा. ती म्हणते नाही आम्ही विष्णुदास तैसे नव्हतो. म्हणतो हो आम्ही विष्णुदास त्या प्रकारचे नाही. मग विष्णुदास काय करतात तुम्हाला माहिती आहे का? नाथ महाराजांचं प्रमाण पाठ आहे का? म्हणे काय? एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. लोक संतांच्या प्रमाणांचा कुठं वापर करतील हे सांगता येत नाही. हे वाईट मनोरथ संत पूर्ण करतात का? आणि असे वाईट मनोरथ पूर्ण करणारे कुठं संत असतात का? पण आशांच्याही पाठीमागे लोक संत म्हणून लागतात, हेच दुर्दैव आहे. संत हे घाणेरडे मनोरथ पूर्ण करत नसतात. संतांची ही विचारधारा आहे, परस्त्री आपली माता आहे, हे नाही म्हणा. तेव्हा आम्ही विष्णुदास या प्रकारचे नाही, आम्ही माते समान मानतो. परावी या नारी माऊली समान. ते म्हणते नाही माझी इच्छा पूर्ण करा. सजन कसं म्हणाले तुला इच्छा आहे ना तर तुझा पती आहे ना, जा तुझ्या पतीकडे, इच्छा पूर्ण करून घे. असं सजन कसाने म्हटल्यानंतर तिला काय वाटू लागलं, बरोबर आहे.
आपल्या पतीच्या मुळे हे आपली इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. पतीची भीती वाटते यांना, म्हणून आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही. तिने काय धाडसी निर्णय घेतला बघा वाईट. ती घरात गेली, कोयता काढला, पती जिथे झोपला होता तिथे गेली, पतीचं शिर उडवलं. डाव्या हातात पतीचं शिर घेतलं, उजव्या हातात कोयता घेतला आणि सजन कसाईकडे आली आणि म्हणू लागले, तुमच्याने माझ्या सुखाचा आडवा कंटक जो होता हा उडवलाय. आता तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. आता तरी मोकळ्या मनाने माझी कामं असणं पूर्ण करा. सजन कसं म्हणतं, माता तू हे काय केलंस? ते काय करायचं ते मी केलं, तुमच्या करता केलं, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. सजन कसाई म्हणले, हे होणार नाही, कधीच होणार नाही. आमच्यात घटना दुरुस्तीला वाव नाही. प्राण जाईपर्यंत परस्त्री माताच राहणार, यात बदल होणार नाही. परस्त्री माता आहे, यात बदल होणार नाही. ती इच्छा तिची ती पूर्ण करू शकत नाही. प्राण गेलं तरी यात बदल होणार नाही म्हटल्यानंतर तिचा काम अपुरा राहिला. आणि काम अपुरा राहिला की त्याचं पर्यवसान क्रोधात होतं. मग ती लगेच पोलीस स्टेशनला गेली आणि फिर्याद नोंदवली. कोण एक जगन्नाथपुरीचा यात्रिक म्हणून घेतो, त्याला आम्ही दयेने उतरायला जागा दिली, पण तो इतका दुष्ट निघाला की त्याने माझ्या पतीचा खून केला आणि माझ्याशी बलात्कार करू पाहत होता, अशी फिर्याद नोंदवली. मला सांगा वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती या प्रकारची नाही. हीच गेली, त्यांनी नाही म्हटल्यानंतर हीच पतीकडे आली, पतीचं शिर उडवलं, परत गेली आणि पुन्हा म्हणू लागली. ते म्हणाले होणारच नाही म्हटल्यावर ती पोलीस स्टेशनला गेली. सजन कसायच्या मनातही संकल्पना आहे, तर वाईट क्रिया कुठली? संकल्पही नाही वाईट, पण भोग कसा आला बघा. पोलीस चौकीवर फिर्याद नोंदवली, पोलीस आले, सजन कसायला पकडलं. अरे 4-4 माळा गळ्यातनं, आणि हे धंदे करता का काय बुवा? महिलावरून दिसेल असा गंध आहे, हे धंदे करता का? नको नको ते अपशब्दाने सजन कसायला पोलीस टोचू लागले. सजन कसाय म्हणतात, अहो तिचं म्हणणं ऐकून तुम्ही हे बोलता काय? वस्तुस्थिती तशी नाही आहे. वस्तुस्थिती अशी आहे, हीच माझ्याकडे आली, माझी कामवासना पूर्ण करू म्हणू लागली. मी नकार दिला. मी म्हटलं तुझा पती जा, तीच पतीकडे गेली, पतीचं शिर उडवलं, परत माझ्याकडे आली, पण तरी मी मानलं नाही, म्हणून हिने उलट रचलेलं आहे. ते म्हणू लागले, एक दिवसाच्या पांथस्था करता कोणी आपल्या पतीचा खून करेल का? वकिलांचे युक्तिवाद. नद्या अधिक विस्ताराला मला वेळ नाही. शेवटी सांगितलं, या घरात तुम्ही तिघे जण, ती तर आपल्या पतीचा खून करणार नाही, तुम्ही त्रयस्थ, पण तुम्हीच आता हे केलेलं असावं, म्हणून आम्ही तुम्हाला आता शिक्षा करणार. सजन कसाय म्हणू लागले, वस्तुस्थिती नाही तर तुम्ही हा निर्णय घेत आहात तर हरकत नाही, मी तो भोग भोगायला तयार आहे. पण एक लक्षात घ्या, तुमच्या कोर्टात जरी मी दोषी म्हणून ठरलो तर एक ईश्वराचा अंतिम कोर्ट आहे, त्या कोर्टात माझ्याच बाजूने निकाल लागल्याशिवाय राहणार नाही कि सजन निर्दोष आहे. ईश्वर के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं है. माझ्याच बाजूने निकाल लागल्याशिवाय राहणार नाही. ठीक, तुमची इच्छा. हे म्हटल्यानंतर त्या न्यायाधीशाच्या अंतःकरणात थोडासा लवचिकपणा निर्माण झाला की कदाचित असं नसावंही, म्हणून आपण कोणावर असा अधिक हे करणं चुकीचं होईल, तर त्याने थोडी शिक्षेत सौम्यता आणली आणि सांगितलं की ज्या हाताने हत्या केली ते हात तोडले जावेत, असा निर्णय दिला. आणि सजन कसायचे हात तोडले आणि काढून दिलं. तेव्हा सजन कसा विचार करू लागला, मी काय वाईट केलं?
मला हा वाईट भोग का, माझे हात का तुटले जावेत, मला दोषी का ठरवा, माझी निर्वासना का करावी. अरे त्यांना कळत असेल देवा, पण तुला तर कळतंय ना. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. माझ्या मनात तू आहे ना, सांग माझ्या मनात वाईट संकल्प तरी होता का, कृती कुठली, मग का माझ्या जीवनात हा भोग. देवा तू आता धड राहिला नाही. तुझ्या राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. सबब तो राजीनामा दे. धुंद झाला तुझा दरबार. सजन कसाई देवावर रुसले. धुंद झाला, तू देव म्हणून राहायला योग्य नाही. का माझा हा भोग घडावा, का माझे निर्वासन व्हावे, का माझे हात तोडलं, का दोषी ठरलं, काय तुझ्या दर्शनाला यायचं. फिरले मागे सजन कसाई. जगन्नाथपुरीला जायचं नाही. पण पुन्हा असं डोक्यात येऊ लागलं, देव कोणाचंच वाईट करत नसतो, मग माझं वाईट करेल नाही. आपण असं नको रुसायला. चला निघालो होतो ना आपण जगन्नाथपुरीला, चला जाऊया म्हणून पुन्हा तोंड फिरवलं. पुन्हा चालले तर पुन्हा ती बाई दिसू लागली, तुटलेले हात दिसू लागले. हे का माझ्या जीवनात, का मला भोग. काही नाही, पुन्हा फिरायचे 2-3 वेळा. असं झाल्यावर शेवटी त्यांनी निर्णय घेतला, आता आपण इथे नाही निर्णय घ्यायचा, निर्णय तिथे घ्यायचा जगन्नाथपुरीला जाऊन. गेले जगन्नाथपुरीला. पण देवा मी नाही तुझ्या मंदिरात दर्शनाला येणार, इथे मागे बाहेर बगीच्यात थांबणार. तुला जरूर असेल तर इथे ये मला भेटायला, मी नाही येणार. सजन कसाई मंदिरात गेले नाही. जगन्नाथ भगवानच पालखी घेऊन आले बाहेर. पालखी घेऊन आले सजना करता. सजना तुझ्या करता मी पालखी घेऊन आलो, पालखीत बाई चाल. सजनाने डोळे उघडून पाहिले. देवा तू आलास, हो तू येत नाही म्हणून मी आलो. देवा माझी इच्छा नाही तुझं तोंड पाहण्याची. का बर, हे बघ माझे हात का तोडले गेले, कामाला दोषी ठरवलं गेलं. त्या बाईने, त्या पोलिसांनी, त्या सर्वांनी माझी निर्वासना का केली. मी काय वाईट केलं होतं सांग. चित्ताचा तू साक्षी, तुझ्याकडे सर्व. माझ्या मनात तर वाईट संकल्प होता का, कृती कुठली, मग का माझ्या जीवनात हा भोग. म्हणून देवा तू धड राहिला नाही. मला हा वाईट भोग प्राप्त झालाय. माझी इच्छा नाही तुझं तोंड पाहण्याची. फक्त तुला माहीत व्हावं म्हणून मी इथपर्यंत आलोय. आता मी जाणार नाही, दर्शन घेणार. भगवान म्हणतात सजना अरे माझ्यावर का रुसतो, मग तुझ्यावर नाही मग कोणावर. तू शास्ता आहे ना, तू नियंता आहे ना, मग हा भोग का मला. सजना सुखून रुसू नको माझ्यावर. तुला रुसायचं जर असेल तर तुझ्या संचितावर रुस. म्हणे माझं संचित म्हणजे तू पूर्वी करून ठेवलेलं कर्म. सजन कसाई म्हणतात मला आठवतं तसं मी वाईट काही केलंच नाही. म्हणे आठवण्याच्या मागचे, या जन्मातलं नाही, हे तुझं मागच्या जन्मातलं संचित आहे, मागच्या जन्मातलं वाईट आहे, ते तुला आता भोग द्यायला आले. म्हणे काय वाईट केलं मी सांग. म्हणे सांगतो तुला. जगन्नाथ भगवंताने सजन कसाईची मागच्या जन्माची व्हिडिओ कॅसेट लावून दाखवली. कॅसेट. देवा हे काय, हे तुला हा जो भोग घडलाय त्याचं हे आहे. म्हणजे हे काय, ती गाय पळत चालली ना, हो, मग पुढून एक कोण येतोय ना साधू, हो, आणि मागे कोण लागलंय, हो 3 आहेत ना, हो, तर पुढून येणारे जे हबप आहेत ना ते तुम्ही आहेत. आणि ती गाय चाललेली आहे, ती कसाई मागे लागलाय, तो कसाई आहे. ते कसाईच्या ग्रहातून ती गाय सुटून पळून चालली, म्हणून कसाई तिच्या मागे लागला होता. तो कसाई ओरडत होता त्या गायीला अडवा, त्या गायीला अडवा. ती वेगाने पळत होती. तो ओरडत होता. समोरून येणारे तुम्ही हभप, तुम्ही हा विचार केला तो आडवा म्हणतोय, आपण आडवूया. तुम्ही त्या गायीला गळाला मिठी मारली, त्या गायीला अडवलं, धरून ठेवलं तो येईपर्यंत. तो कसाई आला, त्याने आभार मानले, तुम्ही अडवले बरं झालं, माझी गाय मला मिळाली. तो कसाई त्या गायीला घेऊन गेला, हाराचं ताट आणलं, शाल आणली, पूजा केली का कसायाने. कसायाने काय केलं, त्या गायीची हत्या केली. मला सजना एक सांग,
त्या गायीच्या वधाला कारणीभूत कोण? ती गाय आपल्या प्रयत्नाने सुटून चाललेली होती, पळून चाललेली होती. तू तिला अडवलं आणि कसायाच्या हातात दिलं. कसायाने तिची हत्या केली. ज्या गायीची हत्या झाली तीच गायी या जन्मात झाली ही बाई. ज्या कसायाने तिला मारलं तोच कसाई या जन्मात झाला तिचा पती. म्हणून मागच्या जन्मात त्या कसायाने गायीला मारलं होतं, या जन्मात तीच गाय झालेली बाई तिने त्याला मारलं. दोघांचं मिटलं का? त्या प्रकरणातला राहिलं तू. तू काय केलं होतं? त्या गायच्या गळ्याला मिठी मारून गायला अडवलं. तर हाताने गायच्या गळ्याला मिठी मारून अडवलं. ज्या हाताने तू अडवलं तेच हात तुझे तोडण्यात आले. मग तुझे हात जे तोडण्यात आले, सांग त्याला जबाबदार मी का? तू त्या गायला अडवला म्हणून तीच गाय या जन्मात झाली ही बाई. त्या कसाने तिला मारलं, तू या जन्मात तिने त्याला मारलं. तू हाताने अडवलं म्हणून तुझे हात तोडण्यात आले. म्हणून तुझ्या मागच्या संचिताचा हा भोग तुला प्राप्त झालेला आहे. माझ्यावर रुसतो कशाला? अनेका रुसावे न लगे बहुता. आपल्या संचिता वाचून या. मी आपल्याला आवर्जून हे लक्षात आणून देतो, सजन कसायाप्रमाणे आपण देखील आपल्या जीवनात ध्यानात घ्या. आपण एक चांगलं करत असलो आणि आपल्या जीवनात जर वाईट काय भोग घडूनच आला तर आपण देवावर रुसू नये का कशावर रुसू नये? रुसायचं झालं तर आपलं मागचं काहीतरी संचित आहे त्या सजन कसायाप्रमाणे असं समजावं आणि सोडून द्यावं आणि आपल्या जीवनात चांगलं करण्याचा निर्णय घ्यावा. म्हणून दुसऱ्यावर रुसू नये आणि का रुसावे न लगे बहुता. आपल्या संचिता वाचून या. म्हणावनी मनी मानू नये खेदू. म्हणावा गोविंदू वेळोवेळा गोविंदाचं भजन करा. का हो? वेळोवेळा भजन गोविंदाचं तुम्ही करायला सांगता आम्हाला. तो गोविंद काय करेल? तुकोबरा म्हणतो, तुम्ही त्याच्यावर भार का घातला की तो तुमचा कैवारी होईल. तुका म्हणे बार घातली, तुका म्हणे बार घातली होईल कैवारी नारायण. मनमुनी माने मानू नये गे. मनमुनी माने मानू नये गे. होईल कैवारे नारायण. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबरा सांगतात, तुम्ही वेळोवेळा गोविंदाचं भजन करा, त्याच्यावर सर्वस्वी आपला भार घाला, तो तुमचा कैवारी होईल. तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण. नारायण कैवारी होईल म्हणजे काय करील? दुःखाचे प्रसंग आले तरी दुःखाची बाधा तुम्हाला होऊ देणार नाही, हे करेल. हे रक्षण. प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने मारण्याचे प्रयत्न केले, प्रयोग सर्व केले, पण प्रल्हादाला बाधा झाली का? नाही. भगवंताने प्रल्हादाला बाधा होऊ दिली नाही.
म्हणून त्याच्यावर भार घातला की तो आपला कायवारी होतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारावे. निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट भगवान रक्षण करतो. म्हणून आपण त्याचं स्मरण करत राहावं. इथून पुढे आपण आपल्या जीवनामध्ये देखील हेच लक्षात घ्यावं. कसलाही वाईट भोग जरी आपल्या जीवनात प्राप्त झाला तरी देवावर रुसायचं नाही, इतरावर रुसायचं नाही, तर आपल्या संचितावर रुसायचं. मागचं काय वाईट आपल्याला भोग द्यायला आलंय, मग आता आपण काय करायचं, समाधान मानायचं. आणि एक महत्त्वाचं लक्षात घ्यायचं, काय, संचिताचा हा भोग प्राप्त झालेला आहे. आणि संचित कशातून निर्माण झाले, क्रियमानातून. आपण जे केलं ते संचितात जमा झाले. म्हणजे संचित जे आहे ते क्रियमानातून तयार झालेले. म्हणजे तुम्ही जे वागलात, तुम्ही जे केलंय त्याचं संचित तयार झालेलं आहे. तर ते संचित वाईट केल्यामुळे वाईट झाले, म्हणून ते आपल्याला आता भोग द्यायला आलंय. आता आपल्या हातात एकच आहे, मागच्यात आपण बदल करू शकत नाही, पण इथून पुढच्या क्रियमानात मात्र आपण बदल करू शकतो. पुढे काय करायचंय आपल्या हातात आहे, काय भोगायचंय आपल्या हातात नाही, पण काय करायचंय इथून पुढे आपल्या हातात आहे. आज आपण निर्णय घेऊ शकतो, प्यायची बंद, भलतं खायचं बंद, भलतं काय करायचं बंद, कोणाची हिंसा करायची नाही, हत्या करायची नाही, कोणाचं वाईट करायचं नाही, कोणाचा विश्वासघात करायचा नाही, वाईट काही करायचंच नाही. वाईट केलं की त्याच्यावर पाप म्हणून शेरा पडेल, ते संचितात जमा जाईल, पुढे ते आपल्याला भोग द्यायला येईल, वाईट भोग मिळेल. मग आता आपण निर्णय हा घ्यायचा, वाईट काय करायचंच नाही, इथून पुढे जे करायचं ते चांगलंच करायचं. हा निर्णय घ्या. आपल्या जीवनातली प्रत्येक क्रिया अशी व्हावी की ती देवाला आवडावी, ती पुण्यात जमा व्हावी, ती संतांना आवडावी, देवाला आवडावी, पुण्यात जमा व्हावी. अशीच प्रत्येक कृती आपल्या जीवनात घडत राहिली पाहिजे की निश्चित मागचं पाप जे असेल स्टॉकमधलं आपल्या, ते येऊन भोग देऊन संपून जाईल. आणि आताच जे चांगलं आपण करत राहिलो हे संचितात चांगलं म्हणून जमा होईल की ते पुढे सतत आपल्याला सुखच द्यायला येईल, कधी दुःखाचे प्रसंग आपल्या जीवनात येणार नाही. म्हणून आजपासून आपण निर्णय घ्या. इथे पिणारं कोणी नसेलच म्हणा, पण जर कोणी असलच चुकून तर त्यांनी आज निर्णय घ्या की या सप्ताहात आपण हा निर्णय घेतला की आजपासून प्यायची नाही, आजपासून वाईट काही करायचं नाही, आजपासून आईवडिलांना लाथा मारायचा नाहीत, आईवडिलांचा अनादर करायचा नाही. आईवडील हे आपलं दैवत आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव. आईवडिलांची सेवा करा, समाजाची, देशाची, दीनदुःखिताची सेवा करा, धर्माचं पालन करा, सत्याचं पालन करा, वाईट काही करूच नका आणि चांगलं केल्याशिवाय राहू नका. देवाला आणि संतांना आवडेल तेच आपल्या जीवनात करत राहावं. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले, त्यांनी दिशा दिलेली आपल्याला कसं राहावं, काय करावं. तेव्हा वाईट सोडून द्या, चांगलं करत राहा, धर्मानुष्ठान घडावं. धर्मानुष्ठानातूनच पुण्य तयार होतं आणि पुण्य सुख द्यायला येतं. अधर्म आपल्या जीवनात घडू नये आणि अधर्माला सहाय्यही देऊ नये, अधर्माच्या मागे जाऊ नये, कोणाला त्याचा अनुमोदनही देऊ नये. आपल्या जीवनात सातत्याने बारकाईने हे लक्षात घ्यावं की आपल्या हातून वाईट घडू नये, कोणाच्या हातून वाईट घडू नये. म्हणून चांगलं तेच घडत राहावं, याच दखल ठेवावी. म्हणून जागरूक राहून करत राहा. आपल्या सत्याचं पालन झालं पाहिजे, धर्माचं पालन झालं पाहिजे, आईवडिलांची, समाजाची, देशाची, दीनदुःखिताची सेवा घडली पाहिजे. म्हणून या दृष्टीने जागरूक राहून चांगलं ते करत राहायचं आहे. आणि आताही आपल्याला एक चांगलं करण्याची वेळ आलेली आहे. पर्वाची 20 तारखेची वेळ चांगली आलेली आहे. आता या देशाचं चांगलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं, आपल्या गल्लीचं चांगलं व्हावं, आपल्या गावाचं, आपल्या देशाचं चांगलं व्हावं, याकरता चांगल्यांच्या हातात सत्ता जाणं हे आवश्यक आहे. म्हणून जे धर्माला मानत असतील, देवाला मानत असतील, संतांना मानत असतील, सद्विचाराला मानत असतील, सद्विचाराचं
चांगल्या धर्माचं अनुष्ठान घडवत असतील, असेच आपल्या हातात आहे ते बटन दाबणेच. आपण विचार करा आणि सर्वांनी मतदानाकरता बाहेर निघा. कोणीही घरात राहू नका. 100% मतदान व्हायलाच पाहिजे. हा आपला अधिकार आहे, अधिकार आहे. आणि त्याप्रमाणे कर्तव्य आपण पार पाडायचं आहे. आपले चांगल्यांच्या हातात सत्ता दिली म्हणजे चांगलं होईल. आपलं देशाचं चांगलं होईल, सर्वाचं भलं होईल. म्हणून याप्रमाणे आपल्याला मंदिरात येता येईल, सप्ताह करता येईल. जर भलत्याच्या हातात सत्ता गेली तर सप्ताह करता येईल की नाही कोणास ठाऊक. मंदिरात येता येईल की नाही. मंदिरात जर त्यांच्या हातात गेलं तर काय सांगावं, कोणाच्या जमिनीवर कोणाचा अधिकार. आता कोणाकडे अधिकार, कोणत्याही क्षेत्रावर मानण्याचा अधिकार दिलेला आहे, तर तेही व्हायला नको. आपलं मंदिर आपल्याकडे राहिलं पाहिजे, धर्म आपल्याकडे राहिला पाहिजे. म्हणून तुम्ही सदसद विवेकबुद्धीने हे चांगलं करा. लोकशाहीच्या पद्धतीने आपल्याला प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येकाने आपलं कर्तव्य चांगलं बजवा आणि चांगल्यालाच या देशाचं चांगलं करण्याकरता, भलं होण्याकरता आपण सहभागी व्हा. भगवान करू आपल्या सर्वांनाही सद्विचार निर्माण हो आणि सर्वजण हा सदसद बुद्धीने, विवेकबुद्धीने विचार करून याप्रमाणे आपल्या देशाची वाटचाल घडली जावी असं जागरूक व्हावं. असो संतांचे विचार आहेत, तुकोबरायांचे विचार आहेत. या विचाराने आपण आपल्या देशाची, आपल्या जीवनाची वाटचाल जर केली तर नक्की देशाचं भलं होईल, नाही जगाचं भलं होईल. सर्व जगाचं भलं व्हावं ही संतांची मनीषा आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. सर्वांनी सुखी व्हावं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. तिन्ही लोक सुखी व्हावे. नुसता महाराष्ट्रच नाही, नुसतं अहिल्यानगरच नाही, महाराष्ट्रच नाही, भारतच नाही, जगच नाही, तर तिन्ही लोक सुखी व्हावेत ही संतांची अपेक्षा आहे. आणि सुखी केव्हा होतील, ज्यावेळेला पुण्य करतील तेव्हा. आणि पुण्य कधी होईल, संतांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण वागू तेव्हा. आपण चांगलं जर वागलो तर पुण्य तयार होईल, धर्मसिद्ध होईल आणि सर्व जनता सुखी होईल. भगवान